मित्रांनो, तर बघा 16 तारखेची एक लिस्ट आहे. लेखी परीक्षा उमेदवारांनी जी आपली 15 तारखेला एक्झाम झाली होती, पोलीस अधीक्षक कार्यालय जालना यांच्याकडून ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेबसाईटवरती. आता त्या वेबसाईटवरती तुम्ही लिस्ट बघू शकता की त्यामध्ये 144 उमेदवार हजर होते. म्हणजे टोटल 1944 उमेदवार हजर होते. या सोबत लेखी परीक्षेकरिता उपस्थित 1944 उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी घटकांचे संकेतस्थळ म्हणजे www.jalnapolice.gov.in ही आत्ताच ही जी वेबसाईट आहे जालना पोलीसची शिपाईची, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे डाउनलोड केलेली आहे मी लिस्ट. आणि यामध्ये तुम्हाला दिसतंय की जे प्राप्त केलेले गुण आहे विद्यार्थी मित्रांचे ते यामध्ये दिसत आहेत. तर इथे जर बघितलं तर 85, 86, 84, 86, नंतर अजून जर बघितलं तर इथं 92 मार्क्स आहे. कोण आहे हा? शिवकुमार त्र्यंबकराव तामशेट्टे. आता हे एक विद्यार्थी आहे, तर यांना 92 मार्क्स आहे. आणि त्या खालोखाल सिद्धेश गणेश कळवाने, तर यांना पण 93 मार्क्स आहे. आणि वैभव गणेश कळवाने, हे मला वाटतं भाऊच दिसत आहे काय, कारण वडिलाचं नाव पण सेम आहे. या तिघांना जवळजवळ 80, एकाला 93, एकाला 80 असे मार्क्स आहे. तर बघू शकता तुम्ही. तर 87 मार्क्स आहे एका विद्यार्थी मित्राला, कृष्णा दादाराव गव्हाणे. नंतर 84 आहे, नंतर 84 आहे, 86 आहे, 86 आहे. तर एकंदरीत आपण काल एक जालना पोलीस भरतीचा व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये मी कट ऑफ विषयी बोललो होतो. आता 92 पण दिसत आहे इथं, 92 आहे. शंकर संताराम थोरे ह्या विद्यार्थ्याला 88 दिसत आहे आपल्याला. तर मी त्यामध्ये कट ऑफ सांगितला होता विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याच विद्यार्थ्यांना कसे आपल्या ज्या जागा आहेत त्याचं जर आपण ॲनालिसिस केलं, मी तुम्हाला दाखवतो ते काल आपण केला होता व्हिडिओ कट ऑफ विषयीचा. कट ऑफ विषयीचा व्हिडिओ कधी कालच बनवला आपण. हां, हे जालन्याचं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये मी प्रेडिक्ट केलं होतं की कट ऑफ खूप हाय जाऊ शकतो, कारण जागा ह्या जास्त नाही आहे, 156 जागा आहेत फक्त. आणि त्यामध्ये तुमचे टोटल किती 1944 उमेदवार हे उपस्थित होते. आता 1944 उमेदवार उपस्थित होते. तर लिस्टमध्ये बघा, लिस्टच किती उमेदवारांची ती आपण बघूयात. लिस्टमध्ये जवळजवळ 51 पेज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खूप मोठी लिस्ट आहे ही. आणि 1944 उमेदवार खरंच उपस्थित होते आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे आणि त्याच्यानुसारच कट ऑफ जाणार आहे. 81, 80 म्हणजे जर ॲव्हरेज जर बघितलं, मी टॉप विद्यार्थ्यांची गोष्ट करतो आहे की ज्यामध्ये 80+ मार्क्स असणारे कॅन्डिडेट आहे. तर यांचे जर तुम्ही जर याचं ॲनालिसिस केलं, 80+ जर असलं तर आपल्या जागा तुम्ही बघितल्या तर त्यानुसार जवळजवळ 90 पण मुलांना मार्क्स आहे, 85च्या वरती खूप मुलांना मार्क्स आहे. तर तुम्ही विद्यार्थ्यांना खचून न जाता
तुमचे ह्या वर्षी जरी कमी मार्क्स आले तरी तुम्ही काय करायचं आहे, नेक्स्ट टाइम तुमचं प्रिपरेशन चांगलं ठेवायचं आहे. आता तुमचा वीक पॉईंट काय आहे तो तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तो स्ट्रॉंग करायचा आहे. मग ते स्ट्रॉंग जर तुम्ही, हे बघा, पोलीस भरतीमध्ये काय दोनच गोष्टी असतात. मुलांचं काय असतो, काहींचा जे हे असतं फिजिकल म्हणा, ग्राउंड म्हणा, ते चांगलं जातं. 40+ त्यांना मार्क्स मिळतात आणि ते क्वालिफाय पण होतात. पण त्यांना जो आपला लेखी पेपर असतो 100 मार्काचा, त्यामध्ये ते चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही. तर त्यांनी ह्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे. तुम्ही जर तुम्हाला ह्या भरतीत जरी कमी मार्क्स मिळाले तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्ही फोकस काय करा. हा मी कालच कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता आणि आज तिची जी लिस्ट होती मार्क्सची ती प्रसिद्ध करण्यात आली वेबसाईटवरती. आणि त्या मी कालच सांगितलं होतं की कट ऑफ हा हायच जाणार. हाय नाही म्हणता येणार, पण ठीक आहे. 85 to 90च्या जवळजवळ जे विद्यार्थी आहे ते होप ठेवू शकता. आणि 80वाले पण ठेवू शकता. कारण इथे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, इथे तुम्हाला जे रिझर्वेशन दिसतंय, अंशकालीन पदवीधर उमेदवार, पोलीस पाल्य, गृहदल म्हणजे आपलं होमगार्ड, आणि जो फिमेलचा कट ऑफ आहे, फिमेल, मला पण कमेंट्स आल्या होत्या की फिमेलविषयी सांगा. आता इथे जर बघितलं तर फिमेलच्या टोटल जर जागा बघितल्या तर त्या 48 आहे. आणि मुली पण आता खूप जास्त प्रमाणात मार्क्स घेऊ शकतात. आता आपण इथे जर बघितलं तर मोहिनी, हां, आता इथे आहे विद्यार्थी. हे जी लिस्ट लागली आहे यामध्ये जे आपले बॉईज प्लस गर्ल्स दोन्ही मिक्स, प्रियंका इथे पण दिसते. म्हणजे आहे याच्यात विद्यार्थिनीनं. कोमल आहे, 74 मार्क्स आहे तिला. 83 रेणुका आहे, साक्षी आहे, 80 मार्क्स आहे. नंतर जर अजून जर बघितलं की मुलींचे ॲव्हरेज मार्क्स काय येत आहे तर त्याच्यानुसार एक जयश्री आहे, तनुजा आहे 75-75, 74वाली एक आहे कल्याणी, म्हणजे त्यांना पण 80च्या जवळ. 89वाली आहे वैशाली गरोड. तर मला वाटतं हे खूप चांगले मार्क्स आहे 89 म्हणजे. आणि जर त्यांचं जर फिजिकलचे जर मार्क्स बघितले तर आपण ते बघू शकतो, वेबसाईटवरती असेलच इथं. लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी. तर आपण जर बघितलं तर आपण ते बघूयात. ते डाउनलोड होईल तोपर्यंत. म्हणजे यांना जे मार्क्स पडले, आता 89 वैशाली आहे, त्याच्यानुसार आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू की निकिता आहे 81 मार्क्स, निकिता काळे. 88वरती जयश्री गिरणारे आहे. म्हणजे मुलींना पण चांगले मार्क्स आहे. आणि कल्पना आहे माथे, अयोध्या आहे 81वरती. असं नाही की मुलांना चांगले मार्क्स मिळतात विद्यार्थी, आपल्या मुली पण खूप चांगला अभ्यास करतात आणि चांगले मार्क्स मिळवतात. कोमल आहे, तिला 86 मार्क्स आहे. 85 अंबिका आहे. तर बघा आता इथे त्यांनी दिले आहे. तर फिमेल, आता जर आपण 85वाली अंबिका, हिचं जर सिरियल नंबर, चेस्ट नंबर आहे 6060, तर तिचं आपण चेक करायला जर गेलं 6060 जर बघितलं तर दिसतोय का बघू आपण. म्हणजे एक आपल्याला कळून जाईल की फिजिकलमध्ये त्यांना किती मार्क्स आहे. सॉरी, ते
ती कट झाली विद्यार्थी मित्रांनो. 6060 म्हटल्यानंतर हे खूप बघावं लागणार आहे. तर तुम्ही तुमचं असं चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला इथेच कळून जाईल की तुम्हाला किती मार्क्स आहे ॲक्च्युली. म्हणजे तुमचे जे आहे लेखीचे प्लस तुमच्या ग्राउंडचे आणि तुमच्या जागा. आता जागा तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जागा एवढ्या आहेत जालन्यामध्ये 156. आणि त्याच्यानुसार मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तो पण बघून घ्या. कट ऑफ किती लागेल काय लागेल ते पण मी त्यामध्ये सांगितलं आहे. एवढं आहे की तुम्ही खचून जाऊ नका. जर तुम्हाला कमी मार्क्स, म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, मनाला लावून घेतात की माझं ह्या वर्षी झालं नाही, तर नक्कीच तुमचं नेक्स्ट इयरला 100% होणार. फक्त तुम्हाला करायचं काय आहे, फॉलो करायचं आहे. फॉलो कशाला करायचं आहे, मी तुम्हाला माझ्या चॅनलला फॉलो करा हे नाही सांगत आहे. तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे ते फॉलो करायचं आहे. तुमचं टार्गेट पोलीस आहे ना, तर तुम्हाला ते कसं ॲचिव्ह करता येईल याच्याकडे तुम्हाला भर द्यायचा आहे. तुम्ही उगाच जे डिस्ट्रॅक्शन असतात त्यांना सोडायचं आहे. जर तुम्हाला काही ॲचिव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, काही गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजे काही गोष्टींचं बलिदान द्यावं लागतं. तेच तुम्हाला करायचं आहे. कारण जर त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तुम्हाला जे तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यापासून दूर जा असं नाही म्हणत आहे मी. फ्रेंड्स पण महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर जो वेळ असतो, टाईमपास म्हणतो ना आपण, टाईमपास करतो, तो टाईमपास कमी करायचा आहे. तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी घेऊन येतो आहे की बऱ्याच घटना अशा होतात की आता नुकतीच एक घटना होती की अमरनाथमध्ये, मुंबईजवळ अमरनाथ आहे ना, तिथं एका मुलीने सुसाईड केलं. सुसाईड याच्यासाठी केलं की ती पोलीस भरतीमध्ये हे नाही झाली, तिला म्हणजे सिलेक्शन नाही झालं तिचं. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला द्यायचे किती आहे, 2 ते 3 इयर द्यायचे आहे तुमच्या करिअरसाठी. जास्त नका देऊ. 2 ते 3 हे सफिशियंट झाले. 2-3 म्हणजे खूप झाले. तर ते विद्यार्थी मला वाटतं 29 इयर्स ओल्ड होती. तर तिने नोट पण लिहून ठेवली होती की बाबा माझ्यामुळं, म्हणजे माझं सिलेक्शन न झाल्यामुळे मी नैराश्यात होते आणि त्याच्यामुळे मी हे घेते. पण तसं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. 2 ते 3 इयर तुम्ही देऊ शकता ना. 2 ते 3 इयर तुम्ही डेडिकेशनने तुमचा अभ्यास करा. तुमचा वीक पॉईंट शोधा. तुम्हाला जर ग्राउंडमध्ये 50 पैकी 45 मार्क्स येत असतील तर तुम्ही करा की इथं तुम्हाला लेखीमध्ये 100 पैकी 80 मार्क्स आणायचे. तर इथं जर आपण पॅटर्न बघितला तर सहसा पॅटर्न तोच असतो की 25 रिझनिंग, 25 मॅथ, 25 आपल्या मराठी आणि 25 जी के. तर असं जर विचार केला आपण, आपला जो वीक पॉईंट आहे त्याला, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ग्राउंड सोडायचं नाही. ग्राउंड तुमची प्रॅक्टिस चालूच राहू द्या, जशी तुम्ही फ्लोमध्ये करताय तशी. पण सोबतच तुमचा जो लेखीवरती आहे, लेखीवरती भर द्या. काही मुलं काय करतात की ग्राउंड सकाळ संध्याकाळ ग्राउंडवरती 4-4 5-5 तास करतात. तर नाही, तुम्हाला मिनिमम जर 100 पैकी तुम्हाला 80 मार्क्स मिळवायचे तर मिनिमम 7 ते 8 तास अभ्यास तर करावाच लागेल, तुम्हाला करावंच लागेल. आणि बघा, करंट अफेअर काय करत राहा तुम्ही, करंट अफेअर स्किप नका करू. फक्त काय करा, ते डोळ्याखालून जाऊ द्या आणि ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करत जा, म्हणजे रिलेट करण्याचा. आता सपोज आता हे झालं, इराण आणि इस्रायल आणि अमेरिकामध्ये युद्ध सुरू आहे, तर ते तुम्ही रिलेट करू शकता. काय तर बाबा की जे याच्या आता सध्या युद्ध चालू आहे, तर त्याच्याविषयी
करंट अफेअरमध्ये काय येऊ शकतं, म्हणजे स्टॅटिक जी केमध्ये पण तुम्हाला विचारू शकता ना, की आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळच्या युद्धनौका आत्ता सध्याच कोणत्या, तुम्ही क्षेपणास्त्राची भारताने चाचणी केली, किंवा भारत काय करते, कोणते फायटर जेट फ्रान्सकडून घेतं आहे, किंवा रशियाकडून विकत घेतं आहे, किंवा जे युद्ध अभ्यास असतात ते रिलेट करायचं आणि त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला करंट अफेअर कसं रिलेट करता येईल तुमच्या अभ्यासामध्ये ते पण बघायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला काल जालना जिल्ह्याचा कट ऑफ सांगितला होता. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे. अबो 85 तर भरपूर जणांना आहे. कारण इथे जर तुम्ही लिस्टमध्ये बघितले तर 84, 82, 85, 80, हे बघा, 92, 88, 82, 86, 91, बरेच मार्क्स आहे विद्यार्थ्यांना. 86, 85 वालेवर 90, म्हणजे 92. तुमचा कट ऑफ ऑब्वियसली मी जो सांगितला आहे काल त्याच्यात जवळपास लागणार आहे. प्लस मायनस 1 ते 2 मार्क्स तुम्ही करू शकता. आणि जर फिमेलचा कट ऑफ बघितला तर फिमेलचा पण कट ऑफ हाय जाऊ शकतो. कारण आपण बघितलं की मुलींना पण 85च्या जवळजवळ खूप मुलींना मार्क्स आहे. तुमच्यासमोर मी लिस्ट डाउनलोड केली, तुमची फिजिकलची पण बघितली आणि तुमची जी लेखी परीक्षेचे मार्क्स आहेत ते पण बघितले. तर अशा प्रकारे तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघा, जालना जिल्ह्याचा कट ऑफ किती लागू शकतो त्याच्यावरती तुम्हाला कळून जाईल. तर तुम्ही ज्यांना कमी मार्क्स आले ते ऑब्वियसली नाराज नका हो, जोमाने प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तर धन्यवाद.